शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणा आणि मोडक सागर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाले। दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून वैतरणा नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित 19 दरवाजे उघडले। धरणातून 20,995 क्युसेक विसर्ग करण्यात आला। तानसा नदी पात्रामध्ये हा विसर्ग केला जातोय। शहापूरमध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर दरवाजे उघडले जातील असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। धनंजय मुंडेंना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही, त्यामुळे पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेली कृषी साहित्य खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला, त्यावर दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी सुरू आहे असा आरोप मनसे नेता संदीप देशपांडेंनी केलेला आहे। अमेय खोपकर यांचा येरे येरे पैसा 3 सिनेमाचे शो काढून यशराज फिल्म्सच्या सय्यारा सिनेमाला देण्यात येतात असा दावा देशपांडेंनी केला। ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही असा इशाराही देशपांडेंनी दिलेला आहे। दहिसर टोलनाका परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। याकडे महापालिकेचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मासे पकडण्याचं आंदोलन केले। खड्ड्यांमध्ये मासे पकडण्यासाठी लागणारा जाळा टाकून त्यात गाजर, लॉलीपॉप, केळी अशा वस्तू पकडून पालिकेचा विरोध केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।